नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगदी हॉटेल किंवा टपरीवर मिळतो तसा सुवासिक, दाटसर आणि फक्कट दुधाचा चहा कसा बनवायचा। अनेकांचा चहा पाणी पाणी होतो किंवा दुधामुळे चवीत फरक पडतो। या व्हिडिओमध्ये मी जसं चहा उकळण्याची योग्य वेळ आणि अचूक प्रमाण शेअर केलेले आहेत। त्यासाठी पातेल्यात 2 कप दूध, तुम्ही पण असा चहा बनवून बघा आणि तुमचा कसा होतो चहा तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। थोडं दूध तापलं की त्याच्यामध्ये जसं मी टाकते आहे तसं तुम्ही कोणी म्हणतं की 2 मिनिटात चहा होतो, 5 मिनिटात चहा होतो, पण व्हिडिओ पूर्ण कोणी दाखवतच नाही। ज्यांना कुणाला चहा बनवायचा असतो त्यांना वाटतं की नाही ह्याचा चहा तर 2 मिनिटातच झाला, पण त्या चहाला बरोबर चहा पूर्ण व्हायला 5 मिनिटं सहज लागतात। आता मी त्याच्यामध्ये 2 चम्मच साखर, थोडी जास्त टाकू शकते कारण मी कमी साखर वापरते चहामध्ये। तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त गोड पण चहा करू शकता। तर चहापत्ती छोट्या चम्मचने मी 3 चम्मच टाकत आहे। एका कपाला 2 चम्मच चहापत्ती टाकायची आपल्याला। मी माझे 2 कप चहा करते म्हणजे आपल्याला 4 चम्मच चहापत्ती टाकलेली आहे मी। चहा हा टोटली 5 मिनिटं सहज लागतो। याच्यामध्ये मी चहा मसाला, माझा घरगुती चहा मसाला आहे। तुम्हाला जर चहा मसाला हवा असेल तर मला सांगा, मी चहा मसाल्याची पण रेसिपी टाकेल। आता इथून खरी चहाची प्रोसेस चालू होते। आता चहा कसा उकळतो याच्यावर डिपेंड आहे। तुम्ही चहा उकळताना हॉटेलवर गेल्या म्हणजे कसं तो माणूस तुम्हाला चहा बनवताना चहामध्ये चम्मच फिरवताना दिसतो। तुम्ही कधी असा विचार केला आहे का याचा चहा जाड का होतो? तर चहा याचा घट्ट, हा चम्मच थोडा फिरवला उकळताना उकळी पण खाली थांबते आणि चहा पण छान होतो। असा चहा तुम्ही एकदा जरूर करून बघा आणि तुमचा चहा कसा होतो कमेंट करायला विसरू नका। बघा चहा तुम्हाला दिसतोय ना। तुम्हाला दुधाचा चहा आवडतो, काळा चहा आवडतो, दूध आणि पाणी मिक्स केलेला चहा आवडतो, हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका। बघा चहा कसा जाडसर झालेला दिसतोय। चहा चवीला पण छान आहे कारण त्यातला जो मसाला आहे तो घरी बनवलेला आहे मी। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते खरंच सांगा। नमस्कार।